किती छान दिसते. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो माझे कामं सगळे झालेले आहेत. आज थोडं रिलॅक्स आहे. आणि हो, हनीला ना पावभाजी खाण्याची इच्छा झाली होती. आधी इंग्लिश आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही दोघं बापलेकर जा आणि पावभाजी खाऊन या. नंतर विचार केला 100 रुपयाची पावभाजी एक पर्सन खाऊन येणार, समथिंग जास्त. नंतर मग असं डिसाईड केलं की घरीच पावभाजी खायची. इंग्लिश साहेबही आज घरी आहेत, मुलंही आज घरी आहेत. सो मग म्हणून ठरवलं की चला आज पावभाजीचा बेत करायचा, कारण स्पेशली हनीची फरमाईश आहे पावभाजीची. सो मी सगळी तयारी केली. मी कपडे म्हणजे घरातले कामं जेव्हा करत होते, कपडे फरशी वगैरे, तेव्हा मी याच्यामध्ये भाज्या शिजायला टाकल्या होत्या. तर हे चांगलं शिजलेलं आहे. याच्यामध्ये आहे वटाणा. ओके, तुम्ही रात्रभर भिजत ठेवलेला असेल तरी चालेल. मला रात्री आठवण नव्हती म्हणून मी इंग्रज साहेबांना वाटाण्याच्या शेंगा आणायला सांगितल्या. सो याच्यामध्ये आहे वटाणा, कोबी, आलू आणि शिमला मिर्च. सो हे झालेलं आहे माझं सगळं रेडी. आणि मसाले पण मी काढून घेतलेले आहेत. हा आहे पावभाजी मसाला, ही आहे पावडर शिमला मिर्च लाल पावडर, हा आहे माझ्या घरामधला खडे मसाला, हे आहे धना पावडर, हे आहे लाल मिर्च पावडर, आणि हळद, मीठ, आणि सगळ्यात इम्पॉर्टंट इंग्रेडियंट्स म्हणजे हे अमूल बटर, टोमॅटो, आणि याच्यामध्ये आहे आलं, लसूण आणि कांदा पेस्ट. ओके, सो माझी सगळी तयारी झालेली आहे, कारण हनीला लागलेली आहे भूक. आणि लादी पावतर बाहेरून विकतच आणलेले आहेत. मी आता करते रगडा, मॅश. तर मंडळी, मॅश करताना तुम्हाला याच्यामध्ये थोडं पाणी दिसणार आहे. तर हो, तर मी त्याच्यामध्ये मुद्दामून पाणी ठेवलेलं आहे, कारण मला ते थोडं पतलं असायला हवं रगडा. सो तुम्ही बघतच आहात त्याच्यामध्ये पाणी दिसत आहे. सो तुम्ही तसंच करा, थोडंसं पाणी त्याच्यामध्ये असायलाच हवं. खूप छान असं शिजलेलं आहे हे सगळं, आणि छान मॅश होत आहे. सो तुम्हाला एक गंमत सांगते. जेव्हा माझ्याकडे हे मॅशर नव्हतं ना, सो तेव्हा मी याने मॅश केलं होतं. याने किंवा मग याने, त्या दोन यांनी बऱ्याचदा भाजी मॅश केलेली आहे. बट मॅशर आहे म्हणजे केल्याने काही होत आहे रे. फक्त आयडिया पाहिजे की कुठली गोष्ट कुठं कामात यायला पाहिजे. मॅश घरामध्ये सगळं असते आपल्या. एखादी गोष्ट स्किप केली तरी चालेल. गाजरही टाकते त्याच्यामध्ये, मी गाजर वगैरे टाकलं नाही. नसले घरात वाटाणे तर वाटाणे, काही काही टाकले तरी चालेल. बट मुलांची इच्छा होते, आपली होते कधी कधी पावभाजी खायची, बाहेर जाणं पॉसिबल होत नाही. किती छान मॅश झालं. लाईक रगडा. मी या बाजूला शिफ्ट करते कारण हा गॅस मोठा आहे. करायला खूप काही येते. बाहेर हॉटेली जे पदार्थ भेटतात आपल्याला बाहेर जाण्याची इच्छा होते ते सगळं घरी खाण्याचं होते. पण भांडे पडतात किचनमध्ये, समथिंग 1-1.5 तास जातो. ते भांड्याचा पकडून 2 तास जातो. तर असं वाटतं कधी कधी बाहेर जावं. पण आता हनीची इच्छा आहे, तर म्हटलं आम्हालाही खायची होती, म्हणून म्हटलं चला सगळ्यांसाठीच मागवू. आणि इथले मोस्टली मसाले तर आपल्या घरामध्येच निघतात. फक्त पावभाजी आणायचं असते आणि अमूल बटर, बाकी तर सगळं घरामधलंच आहे ना आपलं. आणि 10 रुपयाचा तर मसाला येतो पावभाजीचा. आणि शिमला लाल मिर्च याच्यासाठी घेतली मी की रंग यायला पाहिजे, बाकी काही नाही. सॉरी, मी एक पळी घेतली कारण अंदाजा टाकायला गेलो तर भरपूर तेल पडणार आणि मला मेजरमेंट शिवाय जमत नाही. आणि इतके वर्ष झाले मी त्यानेच मला तेल घ्यायची सवय आहे आणि मला माहिती आहे मला तेल किती हवं. आणि आम्ही नेहमी हाच तेल वापरतो. हा चांगला असतो शरीरासाठी, हृदयविकारासाठी. ओके, इथं राहूनच गेलं आपलं मेन जिरा. ओके, याच्यामध्ये ना थोडंसं बटर मला ॲड करायचं आहे. पूर्ण बटर नाही घ्यायचं मला. पावभाजी म्हटलं म्हणजे बटर आलंच त्याच्यामध्ये.
ओके, बाकीचं ठेवते आतमध्ये कारण मेल्ट होत चाललेलं आहे. मी कांदा आणि आलं हे जे लसूण हे जे आहे मी हे डायरेक्ट ग्राइंडर मधून काढलं. तुम्ही बारीक कांदा चॉप केला ना, बारीक काटला, टोमॅटो छान बारीक कापून याच्यामध्ये तेलामध्ये चांगलं होऊ दिलं ना, तर अद्रक लसूण आपला ठेचून छान बारीक करून जर होऊ दिलं ना, तर पेस्ट काढायची गरज पडत नाही. क्वांटिटी कमी असो जास्त असो, बट मला इच्छा झाली की त्याला काढून घेऊया, कारण मला इतर भाज्यांमध्ये पण तो कामात पडतो. सकाळी डबे करावे लागतात, सकाळी सकाळी होत नाही म्हणून मी एक्स्ट्रा काढून घेतला. तो आता याला पाणी सुटेपर्यंत तेल सुटेपर्यंत थोडा मी होऊन देते, नंतर बाकीचे ॲड करू मसाले. ओके, छान मसाल्याने तेल सुटलेलं आहे बघा. मसाल्याला खूप छान तेल सुटलेलं आहे, खूप छान तेल सोडलं. आता त्याच्यामध्ये ॲड करते बाकीचे मसाले. लाल मिर्च पावडर, हा आहे पावभाजी मसाला, ही आहे शिमला मिर्च पावडर, हा आहे घरामधला गरम मसाला, धना पावडर, आणि हे आहे मीठ. त्याच्यामध्ये करते थोडं पाणी ॲड, कारण ड्राय चाललं आहे. आणि याच्यामध्येच मला होऊ द्यायचं आहे ते टोमॅटो. मसाल्यामध्ये छान काय सुंदर दिसत आहे ना, एकदम मस्त. बघा किती छान पाणी सोडलेलं आहे आजूबाजूने, आणि दिसतही खूप छान आहे. त्याच्यामध्ये रगडा ॲड करते. आहे ना की नाही स्ट्रीट ट्रायल एकदम पावभाजी बाहेर आहे तशी. हो, पण आता आपण टेस्ट करून बघूया ना. सो आता याच्यात सगळं मीठ वगैरे व्यवस्थित पडलं की नाही ते चेक करते आता. दिसायला छान आहे, वासही छान येतो, मस्त झाली. जास्त तिखटही नाही, पोरांच्या लायकीची झाली. फक्त आता याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करते. आणि थोडं पाणी, कारण थोडी पातळ पाहिजे ही, तेव्हा खायला मजा येते पातळ असली. तो आता हे होते तोपर्यंत मी पाव गरम करते. गरम गरम पावभाजी. एक नंबर. तेला थोडं होऊ द्या, तोपर्यंत मी आता पाव गरम. इंगडे साहेबांनी लाद्या आणलेल्या आहेत. दोन लाद्या.
खाणारे 4 आणि आणल्या 2 लाद्या. ओके बटर मी बटर मध्ये करते ना जरा तोपर्यंत आपली तयार. संडे लाईट जाणार. ओके मध्ये लाईट पण गेली आता. वा आपली पावभाजी. सो फायनली लाईट गेली. मी आता किचन मधून हॉलमध्ये आले आणि हे बघा ही लाडूची प्लेट आहे आणि हनीची प्लेट आहे. आता मॅडमला देते आणि खाऊन सांगतील कशी झाली. बसा मॅडम. लाडू चलिए. बघा किती छान दिसते. वाव बघा छान कॉम्प्लिमेंट आली मला. कशी दिसते लाडू? मस्त मस्त. एक मस्त झाली आहे. मस्त झाली. मस्त आहे. व्यवस्थित बस मागे सर तू. ओके कशी झाली? मस्त आहे. मस्त आहे. छान झाली. हा फायनली खूप चांगली कॉम्प्लिमेंट भेटली या 2 माकडांकडून. आता इंगळे साहेब सांगतील मला. सर खूप छान कॉम्प्लिमेंट भेटली. ही अशी झाली पावभाजी. हनीसाठी बनवली मी. सो मी एक बाईट तर घेऊन बघते. जरा एक बाईट घेऊन बघते मी कशी झाली. खरंच खूप छान पावभाजी झाली. सो हा असा होता पावभाजीचा बेत. सो माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडला आणि पाठवायचं होतं हिला एकटीला. तर माझ्या दोन्ही मुलांना खूप आवडला. पाठवायचं होतं. बघा लाईट पण आली. सो पावभाजी खायला पाठवायचं होतं हनीला. बट नंतर डिसाईड केले की चला चौघही घरी मी बनवते आणि चौघही खाऊ. सो प्लॅन सक्सेस झाला आणि पावभाजी पण बघा किती छान दिसत आहे. बघा तेव्हा दिसत नव्हती बट आता बघा एकदम मस्त. तुम्ही बनवून खा पावभाजी. तुमच्या मुलांना बनवून खाऊ घाला. मला फ्री टाइम भेटला की मी काही ना काही करतच असते. सो हा पावभाजीचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल आवडलं तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करा. 5 मिलियन लाईक. आणि जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ काढणार त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येणार. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.